नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. पाचोरा नगर परिषदेक सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदानाचा आकडा समोर आला आहे. यंदा पाचोऱ्यात 68.82% मतदान झालं. होय, जवळपास 40,660 जणांनी लोकशाहीचा हक्क बजावला. पण याच पाचोऱ्यात अजून 30% जनता घराबाहेरच पडली नाही. मतदान का केलं पाहिजे? थोडक्यात पण प्रभावी मुद्दे. लोकशाहीची ताकद आपल्या मतात असते. आपण मतदान करतो म्हणजे आपल्या शहरांचं, प्रभागांचं नेतृत्व आपण स्वतः ठरवतो. योग्य प्रतिनिधी निवडण्याची संधी फक्त मतदानाच्या दिवशी मिळते. पुढील 5 वर्षाचा विकास, सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता या सगळ्यांचं भविष्य त्या एका मतावर अवलंबून असतं. तक्रार करायचा अधिकार मतदान केलेल्या नागरिकांना असतो. आपण मत दिलं असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो. काम का झालं नाही? विकास कुठे आहे? भविष्यातील पिढ्यांसाठी निर्णय आज दिलेल्या मत उद्या आपल्या मुलांनी जगायच्या पाचोऱ्याचं रूप ठरवतं. गैरव्यवहारांना आळा. जास्तीत जास्त लोक मतदानाला आले तर पैसे, दारू, जात पात या गोष्टीचा प्रभावी कमी होतो. निवडणूक म्हणजे उत्सव व लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मतदान आहे आणि प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. मतदान का करू नये? लोक म्हणतात, पण तो विचार चुकीचा आहे. काही लोक म्हणतात आपल्या मताने फरक काय पडतो? कोणीच काम करत नाही, मग मतदान कशाला? राजकारण आपलं नाही. पण हा विचार अर्धवट आणि दिशाभूल करणारा आहे. कारण जर आपण मतदान केलं नाही तर इतर कोणीतरी आपल्यासाठी निवडून देईल आणि मग पुढची 5 वर्ष आपणच त्रास सहन करतो. मतदान न करणं म्हणजे स्वतःचा आवाज बंद करणं. चुकीचे नेतृत्व आलं तर शहरांचं नुकसान आपणच भोगतो. पाणी टंचाई, खराब रस्ते, भ्रष्टाचार आणि मग पुन्हा 5 वर्ष वाट बघावी लागते. म्हणून निष्कर्ष एकच, मतदान हे कर्तव्य हे आहे आणि हक्कही. पाचोऱ्यात यंदा 68.82% मतदान झालं, पण अजून 30% जनता घराबाहेर पडली नाही. ही लोकशाहीसाठी तोट्याची गोष्ट आहे. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.